नमस्कार. संध्याकाळच्या या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं. बातमी पुण्यातून समोर आलेली आहे. अजित पवार आणि शरद पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. पुण्यात वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम होता आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सगळे नेते जेवायला गेले. मात्र अजित पवारांनी थेट शरद पवारांचं ऑफिस गाठलं. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा झालेली आहे आणि यावेळेस केबिनमध्ये शरद पवार आणि अजित पवार हे उपस्थित होते. तर दिलीप वळसे पाटील आणि समरजित घाटगे मात्र वेटिंगवर बाहेर थांबले होते. चर्चा केल्यानंतर शरद पवारांच्या केबिनमधून बाहेर पडतानाचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ सामच्या हाती लागलेला आहे. मात्र काका पुतण्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. साहेबांची तुमची काय चर्चा झाली? ह्या व्यवसायाच्या करता ज्या कुठले प्रश्न आहेत ज्याचा सुतोवाच मी केला त्याबद्दलची चर्चा झाली. त्याच्यात सहकार खातं होतं, त्याच्यात एक्साईज होतं, त्याच्यामध्ये कृषी होतं आणि त्याच्यामध्ये ऊर्जा होतं. कारण ह्या 4 विभागाचा संबंध आपल्या ह्या इंडस्ट्रीचा, ह्या व्यवसायाचा आणि आमच्या राज्य सरकारच्या डिपार्टमेंटचा येत असतो. तर चांगला विषय असेल तर चांगली चर्चा झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. तर आपल्या विरोधात जे लढले त्यांना सोबत घ्यायचं नाही असं महायुतीत ठरलंय असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. एखादा चांगला विषय असेल तर चांगली चर्चा तिथं झाली पाहिजे. तसंच राजकारणामध्ये सुद्धा आहे की एखादी चर्चा जर होत असेल, आता ती बंद दरवाजाच्या आत काय चर्चा होती आपल्याला सांगता येणार नाही. पण मी एवढंच सांगेल की 2 पक्ष असतील जे विरोधात असू या सत्तेत असू, त्यात जर पॉझिटिव्ह चर्चा होत असेल आणि 2 त्याचे कॅप्टन, त्या पार्टीचे कॅप्टन नाही तर ते नेते एकत्रित येऊन चर्चा करत असेल तर त्या गोष्टीचं स्वागत केलं पाहिजे असं मला तरी वाटतं. सध्याच जे आपल्या विरुद्ध लढले आहेत त्यांना तुर्तास महायुतीच्या कुठल्याही घटक पक्षाने आपल्या पक्षात प्रवेश करून घेऊ नये. महायुतीला डॅमेज करतील किंवा आत्ताच महायुतीचे कार्यकर्त्यांनी मोठी लढाई केली आहे विधानसभेची. त्या ठिकाणी आपसात जे इतक्या रिव्हेंजफुली लढले आणि आत्ताच ते सरकारचा फायदा घेण्याकरता पार्टीत येत असेल किंवा सरकारमध्ये येत असेल तर सध्या तुर्तास आम्ही 3ही पक्षाने विचार केला आहे की चर्चा करूनच नंतर निर्णय व्हावे. दरम्यान काका पुतण्याच्या या भेटीवर आमचं लक्ष आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय. तर भाजपचे आमदार प्रवीण दरेकरांनी राऊतांना उत्तरही दिलंय. त्यांचं काय कोणता मुद्दा, अनेक संस्थांवरती ते सहकार क्षेत्रातल्या शैक्षणिक संस्थांच्या एकत्र आहेत. मग गृह शिक्षण संस्था असतील, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल, बारामतीचे त्यांचं प्रतिष्ठान असेल. आता ते तसंच उत्तर देतील. शैक्षणिक संस्थेच्या कामासंदर्भात आम्ही भेटलो बरं का, असं ते उत्तर देतील सगळे त्यांचे लोक. पण आमचं लक्ष आहे. अर्धा तास गप्पा मारताना दिसले. प्रदेश अध्यक्ष आणि त्याचबरोबर अजितदादा सुद्धा बराच वेळ डायसवर गप्पा मारताना दिसत आहेत. ते 2 पक्ष लवकर एकत्र ते चाचा भतीजा आहेत ना, ते काही भेटू शकतात, प्रेमाची नाते बोलू शकतात. तर पवार काका पुतण्याची बंद दाराआड चर्चा झाली असली तरी तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार यांनी एकमेकांच्या शेजारी बसणं मात्र टाळलं. वसंतदादा साखर कारखाना पुरस्कार सोहळ्यामध्ये दोघेही एकाच व्यासपीठावर आले होते. मात्र दोघांनी एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलंय. कार्यक्रम सुरू होण्याआधी दोघांसाठी अगदी शेजारी शेजारी खुर्च्या लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे दोघे एकमेकांच्या शेजारी बसतील का याचीच चर्चा सुरू होती. मात्र जेव्हा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलंय. अजित पवार आणि शरद पवारांच्या मधल्या खुर्चीवर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे बसले होते. मात्र अजित पवारांच्या अगदी शेजारी बसलेल्या जयंत पाटील यांच्यामुळे नव्या चर्चाही सुरू झाल्या. पार्टी बदलली. पार्टी बदलली वर काय नावाची पार्टी बदलली. साहेबांच्या शेजारी होती ती. कोण तुमची साहेबांच्या शेजारी नावाची पार्टी होती. काय ती बदलून होतं पलीकडे तसं घेतली. काही नाही. त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं. मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना. माझा आवाजच आहे की 2 खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं. त्याच्यामधलं हे काही बातमी होऊ शकत नाही. त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले त्यांना रिस्पेक्ट दिला. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांमध्ये राजकीय वैर जगजाहीर आहे. मात्र पुण्यातील एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकाच व्यासपीठावर आले होते दोघेही. आणि विशेष म्हणजे दोघांमध्ये नेमकं कसलं गुप्त सुरू होतं याबाबतही या कार्यक्रमात चर्चा रंगली होती.
पुण्यातील कार्यक्रमात जयंत पाटील आणि अजित पवार यांची चर्चा मात्र राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेली आहे. हास्यविनोद तसंच एकमेकांशी दोघांची चर्चा झाली होती. वळूया पुढील बातमीकडे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आज दोन्ही सेना जोरदार शक्ती प्रदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या सेनेचा अंधेरीमध्ये तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा हा बीकेसीत होतोय आणि या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे. दोन्ही सेनांनी या मेळाव्यासाठी जय्यत तयारी सुरू केलेली आहे. विधानसभेतल्या पराभवानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी ठाकरेंचे कार्यकर्ते करतायत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आज कोणती घोषणा करणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. तर मुंबई मनपा जिंकण्याचं लक्ष ठेवत एकनाथ शिंदेही आपल्या कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंचा अंधेरीमध्ये मेळावा होतोय तर एकनाथ शिंदे यांचा बीकेसी मध्ये मेळावा होणार आहे. शिवोत्सव असं या मेळाव्याचं नाव या ठिकाणी एकनाथ शिंदेंनी दिलेलं आहे. अर्थातच आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 99वी जयंती आहे आणि त्या निमित्तानं दोन्ही शिवसेनेनी या ठिकाणी मुंबईमध्ये शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. अंधेरीमध्ये उद्धव ठाकरे मेळावा घेत आहेत तर एकनाथ शिंदे बीकेसी मध्ये मेळावा घेत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज एकनाथ शिंदेंचा बीकेसी मध्ये मेळावा होतोय तर उद्धव ठाकरेंचा अंधेरीमध्ये मेळावा होणार आहे. तर ठाकरे गटाच्या मेळाव्याआधी शिवसेनेवर आधारित पोवाडा गाण्यात आला आणि या पोवाड्यात राज ठाकरे यांचाही उल्लेख करण्यात आला. शिवसेनेच्या प्रवासावर आधारित पोवाड्यातून उद्धव राज जोडीचा उल्लेख झालेला आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा फोडाफोडीचं राजकारण सुरू होण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला रत्नागिरीमध्ये खिंडार पडणार असल्याचा दावा उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलाय. रत्नागिरीचे माजी आमदार उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असा दावा सामंतांनी केलाय. ठाकरेंचे 4 आमदार शिंदे सेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं सामंतांनी म्हटलंय. त्यामुळे ठाकरे गटात नाराज असलेले माजी आमदार राजन साळवी हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का याकडेही लक्ष लागलंय. नाही, ऑपरेशन टायगर जे आहे ते मला असं वाटतं की उद्यापासून रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातनं सुरुवात होते. 2 ते 3 माजी आमदार हे रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत, ते देखील प्रवेश करतील. काही माजी आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. काही खासदारकीचे लढलेले उमेदवार आहेत, ते देखील एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतील. आणि काही लोक म्हणतात आम्ही देखील प्रवेश करू असं काही लोक सांगतील, परंतु ते स्वतःहून जरी प्रवेश करणार असतील तरी त्यांना आम्ही घेणार नाही. यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. बीड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ आणि वाल्मिक कराडची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. वाल्मिक कराड ज्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये होता त्या ठिकाणी पोलीस अधिकारी असलेल्या शीतल कुमार बल्लाळ यांची वाल्मिक कराडशी बोलतानाची ही कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. दरम्यान या प्रकरणाची पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आता तपासणी करणार असल्याचं जाहीर केलं आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काय म्हणताय? काय रे त्या सनीला लखा गुतू आता संशयित झाली, त्याची चूक झाली, ते माफी मागायला जाऊ दे. अरे अण्णा, सनी बद्दल शिफारस करू नका दादा. भाऊ शिफारस करत होते. अरे संदीप ते म्हणजे योगेशचं जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेला आहे. ते आपलं स्कोर घ्यायचे, त्याला काही गोष्टीची मदत केली नाही म्हणून नाराज झाला. नाही पण त्याला सतत तुमचा फोन आला म्हणजे सतत मदत केली. आता हे एसपी साहेबांनी त्याला चेक करायला सांगितलं. एसपी साहेबांना फोन करा तुम्ही. मी एसपी साहेबाला बोलतो. एसपी साहेबाला वाटलं तर माझा फोन आला म्हणून सांगतो. ते तुम्हाला काही बोललो होतं. त्या आमदाराचं नाही दादा, तिथल्या लोकलचं राजकारण म्हणून त्या आमदाराकडे त्याच्याकडे गेलेला आहे. पण आमदारला गेलेला आहे तो. दादा त्याचं लोकलचं राजकारण आहे म्हणून तिकडे गेलाय. बरं, माझ्यावर विश्वास ठेवून त्याला बोलतो.
ठीक आहे अण्णा, ठीक, काय हरकत नाही. ओके अण्णा, ओके जय ओम नमः. सनी आठवले आत्ताच एका मोठ्या खुनी हल्ल्यामध्ये फरार आहे. फरार असताना अशा ऑडिओ क्लिप तो टाकत आहे. याचं कारण असं आहे की फेक करन्सी गुन्ह्यामध्ये बनावट चलनी नोटा सापडल्या होत्या बीडमध्ये. यामध्ये सनी आठवले आणि अक्षय आठवले याचा सहभाग निश्चित होत आहे. त्यांच्याविरुद्ध पुरावा मिळत आहे. त्यामध्ये अटक करू नये, पोलिसांवर दबाव तयार व्हावा यासाठी अशा प्रकारची गोष्ट तो करू शकत असेल. परंतु यामध्ये ही गोष्ट खोटी आहे, ही क्लिप खोटी आहे. अशा प्रकारचा माझा आवाज नाही. आणि याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आम्ही गुन्हा दाखल करत आहोत. तर सरपंच हत्या प्रकरणातील आरोपींचं नवं सीसीटीव्ही आता समोर आलंय. यामध्ये 3 अलिशान गाड्या दिसत आहेत. याच गाड्यांमधून 3 आरोपी पुण्याला आल्याची चर्चा आहे. बीडच्या मांजरसुबामध्ये एका हॉटेलवर जेवण केलं, तसंच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरल्याचंही दिसतंय. आणि याच ताफ्यातील पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मिक कराड हा CIDला शरण आला होता असंही बोललं जात आहे. ही स्कॉर्पिओ शिवलिंग मोराळेची असल्याचंही समजतंय. 30 डिसेंबरच्या रात्रीचं सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हे सीसीटीव्ही आहे. येताना इतक्या वाजता ते एका टोलवर होते, त्याचं देखील छायाचित्र येतं. हे सगळं एका पत्रकाराला कळतं आणि यंत्रणेला कळू नये, म्हणजे याला काय बोलावं अशी स्थिती झाली आहे. म्हणून खरा तपास जर व्हायचा असेल तर तो जिल्ह्याबाहेरच होऊ शकेल. म्हणून आता पब्लिक प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे. म्हणून मी तर ठरवलं आहे की जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत हे प्रकरण लावून धरायचं. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत धनंजय मुंडे याच्यातनं हटत नाही, मंत्रिपदाचा त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत न्याय होणार नाही. बोललो त्यावरच हा सगळा संशयाचा भोवऱ्यात मी सुद्धा स्वतः अडकलो की मला संशय आला आहे आता सगळा, की तपास सगळं चालू आहे, व्यवस्थित चालू आहे, ह्यांना फाशी होणार आहे हे पण सगळं खरं आहे. पण तुम्ही तपासामध्ये जे ॲडिशनल सगळे गोष्टी आहेत ते तुम्ही का घेत नाहीत? एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं, या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही? या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे. मी आपल्या जिल्ह्यामध्ये टोल नाके आहेत, हॉटेल आहेत, सार्वजनिक ठिकाणं आहेत, तिथले CCTVचे फुटेज तुमच्याकडे आलेत का? कारण असं दिसतं ह्या कालच्या सोशल मीडियातल्या फुटेजवरून की आरोपी सगळे जिल्ह्यातच होते. तर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये ICUत उपचार सुरू आहेत. वाल्मिक कराडला रात्री 1 वाजता जिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं. पोटदुखीच्या त्रासामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खंडणी आणि सरपंच हत्येप्रकरणी कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. कराड नावाचे जे आरोपी आहेत त्यांना पोटात दुखण्याचा त्रास सुरू झाला असं त्यांच्या जिल्हा प्रशासनाचे, जिल्हा कारागृह प्रशासन आहे त्यांच्यामार्फत आपल्याला लेखी कळवण्यात आलेलं होतं. आणि पोटाचा त्रास असल्यामुळे जे ऑन कॉल आपले सर्जन आहेत, ज्याला आपण शल्यचिकित्सक म्हणतो, त्यांना संध्याकाळी जाऊन तपासणी केली. त्यांना तपासणीअंती त्यांच्या काही तपासण्या कराव्या लागतील असं वाटल्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला 7:45 वाजता दिला होता संध्याकाळी काल. त्याप्रमाणे कारागृह प्रशासनाने त्यांना रात्री 12:30च्या दरम्यान जिल्हा रुग्णालयामध्ये आणून दाखल केलेले होते. त्याप्रमाणे तिथे जे ड्युटीचे डॉक्टर आहेत, ज्यांना आपण DMO म्हणतो, ऑन ड्युटी डॉक्टर, त्यांनी ऑन कॉल. अंगाचा थरकाप उडवणारी घटना पुण्यात घडली आहे. पतीनं आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केली आणि तिचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरलही केला. शिवदास आणि ज्योती गीते हे खराडीतील भाड्याच्या घरात राहत होते. शिवाजीनगर कोर्टात शिवदास स्टेनो म्हणून काम करत होता. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्याचं आरोपीनं म्हटलेलं आहे. संतापलेल्या शिवदासनं जवळच घडलेली पडलेली कात्री घेतली आणि पत्नीच्या गळ्यावर सपासप वार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा व्हिडिओ देखील आपल्या मुलासमोरच त्यानं निर्दयीपणे पत्नीला संपवलं आणि नंतर तो पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. तुकाराम गीते याने आपल्या राहत्या घरामध्ये सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीबरोबर घरगुती वादातून आणि तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिलाई मशीनच्या कात्रीनं तिच्या गळ्यावर वार करून तिची हत्या केलेली आहे. हत्या केल्यानंतर सदरचा आरोपी आहे हा खराडी पोलीस स्टेशन येथे आलेला होता. त्याबाबत पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अपराध क्रमांक 40/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. तर नेमकं हे प्रकरण काय आहे
पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कराडीमध्ये राहणाऱ्या शिवदास आणि ज्योती गीतेची वारंवार भांडणं होत होती. बुधवारी भांडण झाल्यानंतर शिवदासनं कात्रीनं वार करून पत्नीची हत्या केली. मुलासमोरच हत्या केली आणि नंतर व्हिडिओ बनवून व्हायरलही केला. चारित्र्याच्या संशयावरून ज्योतीची हत्या केल्याचा आरोपीनं दावा केलाय. आपला जीव वाचवण्यासाठी नाईलाजानं पत्नीची हत्या केल्याचं त्यानं या व्हिडिओमध्ये म्हटलंय. तर पुण्यापाठोपाठ तेलंगणातही क्रौर्याचं टोक गाठल्याचं आज चित्र पाहायला मिळालं. निवृत्त सैनिकानं बायकोची हत्या केली आहे. हत्येनंतर तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले आणि प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि त्यानंतर ते तलावात फेकून टाकले. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे. आंध्र प्रदेशातील प्रकाशम या जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी असलेल्या गुरुमूर्ती यांनी काही काळ लष्करातही काम केलं होतं. सध्या कांचनबाग इथं DRDOमध्ये आउटसोर्स सुरक्षा रक्षक म्हणून तो काम करत होता. वळूया पुढील बातमीकडे. सैफ अली खानवरच्या हल्ल्या प्रकरणामध्ये आता एक ट्विस्ट आलेला आहे. सैफवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी बांगलादेशचा घुसखोर मोहम्मद शरीफुल्ला बेड्या ठोकण्यात आल्या. मात्र आरोपी मोहम्मदच्या वडिलांनी एक धक्कादायक विधान केलं. सैफ अली खानच्या इमारतीच्या CCTVमध्ये दिसणारा संशयित हा त्यांचा मुलगा नसल्याचा दावा ABP वृत्तसमूहाशी बोलताना त्यांनी केलेला आहे. पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला अटक केल्याचा आरोपही त्याच्या वडिलांनी केलेला आहे. तर यावेळेस अटक केलेल्या आरोपीच्या वडिलांचा हा धक्कादायक दावा असल्याचं इथं पाहायला मिळालेलं आहे. CCTVमध्ये दिसणारा संशयित हा माझा मुलगा नाही असं शरीफुलच्या वडिलांनी म्हटलेलं आहे. ज्याला अटक केली आहे तो माझा मुलगा आहे. तर CCTV फुटेजमध्ये दिसणारा संशयित माझ्या मुलापेक्षा वेगळा असल्याचं त्याच्या वडिलांनी म्हटलंय. शेजादनं केस कापले तरीही मी त्याला ओळखेन असंही पुढे ते म्हणाले. तर बातमी मंत्री नितेश राणेंनी सैफ अली खानबाबत केलेल्या विधानाची आहे. कारण सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यानंतर नितेश राणेंनी शंका उपस्थित केली आहे. मात्र आता नितेश राणेंचे कान त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी टोचलेत. नितेश राणेंना असं विधान करण्याची गरज नाही असं बावनकुळेंनी सुनावलं. तर शंका असल्यास पोलिसांना सांगा अशा शब्दात अजित पवारांनीही नितेश राणेंना झापलंय. तू असा बाहेरून चालत होता मलाच संशय राहिला का घरात चाकू मारला की ह्यांनी कुठेतरी असंच ऍक्टिंग करून बाहेर निघाला असं टून 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 करून असतंय ते. जेव्हा कुठल्या खानवर त्रास होतो, कुठला शाहरुख खान असेल, सैफ अली खान असेल, बघा सगळे कसे टिवटिव करायला लागतात. पण कुठल्या हिंदू कलाकारावर, कुठल्या त्या सुशांत सिंग राजपूतवर काय झालं, तो तुझा मुंबराच्या जितो नाही वाला बिळाच्या बाहेर. ही तुमच्या बारामतीची ताई नाही आली तेव्हा बाहेर. मी तुमच्याशी बोलताना राज्याचा आता उपमुख्यमंत्री म्हणून एक पालकमंत्री जिल्ह्याचा म्हणून बोलतो. तुम्ही असं वेगवेगळ्या व्यक्तींनी कुठं स्टेटमेंट केलेलं असेल तर खरं कालच ते माझ्याजवळ बंदरे आणि 2 डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्याचा आढावाच्या करता आलेले होते. मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही. मी त्यांना विचारीन. आता प्रत्येकाला, तुम्ही अनेक पत्रकार आहात, एखाद्या पत्रकाराच्या मनात वेगळं काही आलं ते तो त्याचा त्यांनी जर काही त्यांच्या मनात असेल तर डिपार्टमेंटला सांगावं. इतने बड़े घाव है तो इतने जल्दी दुरुस्त कैसे हुए, ये एक थोड़ा आया है बाहर. एक स्टेटमेंट आया हुआ है, संजय निरूपम का भी आया हुआ है, नितेश राणे जी का आया हुआ है. तो मुझे लगता है कि ऐसे स्टेटमेंट देने की ज़रूरत तो नहीं है. बट ये भी डॉक्टर की कुछ मेडिकल व्यवस्था पे भी प्रश्न चिन्ह उठाना भी ठीक नहीं है.